नमस्कार, मी रोहित चौधरी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। आतापर्यंतचे सर्व अंदाज मोडीत काढत नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाले आहेत। ही एका दृष्टीने आनंदाची बातमी आहे, पण याचबरोबर गेल्या काही दिवसापासून पावसाने शेती आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहे। चला या संपूर्ण विषयाची संपूर्ण माहिती घेऊया। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे। ऐन मे महिन्यात नदी नाले दुथडी भरून वाहताना दिसत आहे। हवामान विभागाने काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। रविवारी सकाळी 11च्या सुमारास मान्सून तळ कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। यंदा मान्सूनने अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक, संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील तळ कोकण व्यापले आहे। पूर्वेकडे मिझोरम, नागालँड, मणिपूर आणि काही भागातही मान्सून पुढे सरकला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 2 ते 3 दिवसात पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला जाईल। दरवर्षी मान्सून 20 मेच्या सुमारास अंदमान निकोबार बेटावर दाखल होतो। 1 जूनपर्यंत केरळमध्ये आणि 15 ते 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो। पण यंदा मान्सून तब्बल 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे। केरळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर अवघ्या 12 तासात तो महाराष्ट्रात पोहोचला। सध्याची परिस्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे, त्यामुळे पुढील 3 दिवसात मुंबई, पुणे आणि इतर भागात मान्सून सक्रिय होईल। आता शेतीचा प्रश्न। मान्सून सामान्यतः 20 मेला अंदमान निकोबारला आणि 1 जूनला केरळमध्ये येतो। मे महिन्यात नांगरणी होते आणि ढेकळांना तापण्यासाठी वेळ दिला जातो। पण यंदा गेल्या 10 दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे नांगरणीला वेळच मिळाला नाही। वापसा होण्याची संधी नसल्याने नांगरणी आणि पेरणी कशी करायची हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे। यासोबतच खत आणि बियाणांचाही प्रश्न गंभीर आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध केले आहे की घाई गडबडीत पेरणी किंवा लागवड करू नये। खोट्या बातम्यांकडे विश्वास ठेवू नका। येणाऱ्या काळात हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे, त्यामुळे घाईत पेरणी केल्यास नुकसान होऊ शकते। कृषी विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। मान्सून वेळेआधी दाखल झाला असला तरी संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास अजून वेळ लागेल। 27 मेपासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे 5 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापेल याची शक्यता कमी आहे। साधारण आसपासची परिस्थिती पाहून आणि कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करून पुढचे पाऊल उचला। तर मित्रांनो, मान्सूनच्या आगमनाने आनंद आहे, पण सावधगिरीही बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे। हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करा। तुमच्या भागातील हवामानाची माहिती नेहमी अपडेट ठेवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।